आव्हान, पण मुख्यमंत्री आज स्वतः सगळ्यांशी बातचीत करणार आहेत आणि अपेक्षा आहे की या सगळ्यातून मार्ग निघेल आणि लवकरात लवकर या सगळ्या पूरपीडितांना मदत मिळेल. तिकडे कृष्णेची पाणी पातळी ओसरायला सुरुवात झाली. पाणी पातळी आता 53 फुटांच्याही खालती जायला लागले, जी 55 ते 57 फुटांपर्यंत होती. ही धोक्याची पातळी आता ओसरत असल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णेची पाणी पातळी घटली की शहराच्या वेगवेगळ्या भागात जे अजूनही पाणी आहे ते सुद्धा झपाट्यानं कमी व्हायला मदत होईल. त्यात पावसानं आज सकाळपासून काहीशी उसंत घेतली आहे आणि यामुळेच नागरिक आता साफसफाई, आवराआवरी या सगळ्या कामाला लागले. विनया देशपांडे आपल्या प्रतिनिधी सांगलीहून आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. विनया, अजूनही शहरातल्या काही भागात पाणी तसंच असल्याचं दिसत आहे, पण कृष्णेच्या पाणी पातळीत घट होते. काय आणखीन माहिती आहे? मिलिंद, आता आपण बघू शकतो, मी आहे सांगली शहरात आणि अजूनही पाण्याची पातळी बऱ्यापैकी वाढलेली आहे. आपल्याला ग्रामस्थ सांगतात, इथले लोक सांगतात की जवळपास 1.5 किलोमीटर दूर आहोत आपण नदीच्या पात्रापासून. पुढे जी निळी शेड दिसतीये तो खरं तर टोल नाका आहे इस्लामपूर सांगली बायपासचा, आणि तरीही तुम्ही बघू शकता की पाण्याची पातळी किती जास्त आहे. जवळपास अर्धे इलेक्ट्रिसिटीचे खांब अजूनही पाण्यात बुडालेले आहेत. घरं अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. इथे कलेक्टरांचा बंगला आहे ज्याच्याही जवळ पाणी आलेलं आहे. पूर्ण ह्या बायपास रस्त्याला, जो की एक महत्वाचा रस्ता आहे, नदीचं स्वरूप आलेलं आहे. अजूनही लोक सांगतात की ह्याची पाण्याची पातळी कालपर्यंत बरीच जास्त होती. ह्याच्या पुढे जवळपास 400 मीटर पर्यंतही पाणी होतं, पण आता ती पातळी हळूहळू कमी होताना दिसतीये. तरी आपण बघतोय मिलिंद की अजूनही रेस्क्यू ऑपरेशन्स, बचाव कार्य सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणून NDRF असेल, भारतीय सेना असेल, लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करतेय. आपण इथल्या सांगलीकरांशी एका बोलणार आहोत. आता हे पाणी कमी होतंय का वाढतंय? अजून तर पातळी कमी झालेली नाही आहे, तेवढंच पाणी आहे अजून. आम्हाला जरा पाणी कमी झालं तर बरं होईल आणि लोकांना बाहेर म्हणजे आम्ही मदत करू शकतो की पाणी कमी झाले की आम्हाला आज त्यांना बाहेर काढता येईल. तुम्ही कुठे राहता? आम्ही तिथे गेस्ट हाऊसला, म्हणजे आम्ही बिग बाजार जवळ राहतो, मल्टिप्लेक्स जवळ. मग तुमच्याकडे पण पाणी भरलंय? हो, पाणी भरपूर आहे. काय अवस्था आहे आता? आता सध्या आतमध्ये जाता येत नाही, फुल पाणी आहे. आता गेले 2 दिवस पावसाने तर विश्रांती घेतलेली आहे. उघडीप आहे तशी बऱ्यापैकी. पाणी म्हणावं तसं खाली जात नाहीये? नाही, जात नाहीये. पाणी जात नाही, बिलकुल जात नाहीये. मग इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत होतीये का प्रशासनाकडून नाही, पाण्याचं? अजून तर काय एवढं असतं मदत नाही आहे अजून. आज उपमुख्यमंत्री अजित पवार या भागाचा दौरा करणार आहेत. तुमची काय मागणी राहील प्रशासनाकडे? आमची अपेक्षा एवढीच की जरा मदत व्हावी त्यांच्या हातनं, एवढीच आमची अपेक्षा, दुसरी काही पण नाही. आता अडचण काय आहे? आता अडचण काय, कपडे बिपडे सगळे पाक भिजलेले आहेत, सगळे पाक सगळे पाण्यातच आहेत. तेवढीच अडचण आहे आमची, दुसरी काही नाही. पिण्याच्या पाण्याची सोय आहे? पिण्याची पाण्याची पण सोय नाही. सगळे मोटर आता सगळ्या बुडलेले आहेत सगळ्या महानगरपालिकेच्या, त्याच्यामुळे पाणी विकत आणायला लागतं. असा पूर सांगलीने शेवटचा कधी बघितला होता? 2019ला हीच परिस्थिती होती. त्या टायमाला आम्हाला कुपवाडमध्ये राहायला दिली होती जागा नगरपालिकेच्या शाळेत. आता काय ते शाळा बिळा काय अजून काय ते कुठे सगळ्या भरलेल्या आहेत, कुठे काय मोकळ्या आहेत. ते आमचे जनावर असल्यामुळे आम्हाला तिथनं हालता येत नाही. मग आताही 2019 सारखीच वाईट परिस्थिती? हा, वाईट परिस्थिती आहे. 2019 सारखीच परिस्थिती आहे. आता पाणी जरा हळूहळू 6 इंच उतरलंय, काय अजून उतरायची शक्यता जरा वाटते. अशी बघू आता काय होईल. अवतीभोवतीच्या शेतांचं पण बरंच नुकसान झालंय. नुकसान भरपूर झालेलं आहे. ऊस गेलाय पाण्यात, हरभरा, गहू, कोण कोण काय काय लावलेली, सोयाबीन, ही सगळी बघ पाण्यात आहे. तर आपण ऐकू शकता मिलिंद, कशा प्रकारे इथल्या लोकांच्या व्यथा आहेत. त्यांची अपेक्षा हीच आहे की आता प्रशासनाकडून त्यांना थोडीफार मदत व्हावी. पिण्याचं पाणी मिळत नाहीये, पंप अजूनही, मोटारीचे पंप अजूनही पाण्याखालीच आहेत, विकत तेवढं पाणी मिळत नाहीये, कपडे लत्ते नाहीयेत. अशा प्रकारच्या विवंचनेत इथली लोक अजूनही राहत आहेत. अपेक्षा हीच आहे की जेव्हा आज उपमुख्यमंत्री अजित पवार इथे येतील तेव्हा इथल्या स्थानिकांचं गाऱ्हाणं त्यांनी ऐकावं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं.
विनया, तुझ्या पाठीमागे बघितलं तर लांबपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे आणि की यातून परिस्थितीचं गांभीर्य येतं, कारण तू म्हणालीस तशी नदीच्या पात्रापासून 3 किलोमीटर लांब जर का अशी स्थिती असेल तर नदीच्या पात्रात आणि पुलावर काय स्थिती असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. विनया, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.